सर्वांना जय शिवराय। आजचा विषय आहे शेतकरी आणि शेतकऱ्यासाठी चालू असलेले काही आंदोलन। शेतकऱ्यासाठी अनेक वर्षापासून अनेक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करत आहेत। पण माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याचं जे आंदोलन आहे हे तीनच गोष्टीसाठी व्हायला पाहिजे। एक तर त्याच्या मालाला भाव, दुसरं म्हणजे पाणी आणि तिसरं म्हणजे लाईट। कर्जमाफी हा आंदोलनाचा विषय नसायला पाहिजे, कारण की जर त्याच्या शेतीमालाला भाव भेटला तर तो कर्ज काढणार नाही। आणि कर्ज काढून काढून शेतकरी किती कर्ज काढतो? छोटा शेतकरी 25,000 ते 50,000च्या पुढे त्याला कर्ज बँका देत पण नाही आणि तो काढत पण नाही। त्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पाणी आणि त्याच्या शेतीमालाला भाव। आपण थोडा मागे जर जाऊन पाहिलं तर 2014 मध्ये सोयाबीन होतं 4200 रुपये क्विंटल आणि सोयाबीन तेलाचा तो जो डबा आहे तो होता जवळपास 1000 ते 1200 रुपयाला। आज तो तेलाचा डबा आहे 2200-2300 रुपयाला आणि सोयाबीनचा भाव आहे 3800-3600। म्हणजे हा तफावत का? कशामुळे शेतीला मालाला भाव मिळत नाही? काय असेल त्याच्या मागचे कारण? त्यामुळे शेतीचं असं मोठं शेतकऱ्यालाच आंदोलन उभा करावं लागेल। कमीत कमी ज्वारी 5000 रुपये क्विंटल पाहिजे आणि गहू 6 ते 6,500 रुपये क्विंटल पाहिजे। तेव्हा शेतकऱ्याची चांगले दिवस येतील। तो आत्महत्या करणार नाही, तो कर्ज काढणार नाही, काहीच नाही। त्याला लाईट भरपूर द्या, त्याला पाण्याची व्यवस्था का। मराठवाड्यामध्ये खास करून सर्वात जास्त जर कशाची गरज असेल तर पाण्याची। हे वारंवार मी पोस्टद्वारे सांगितलेलं आहे की सर्वात जास्त जर गरज असेल तर पाण्याची आणि लाईटीची। त्यामुळे आंदोलनाची दिशा ही या तीन मुद्द्यावर असायला पाहिजे: भाव, पाणी आणि लाईट। आपली प्रतिक्रिया कळवा तुम्हीही। लवकरच आपण ह्या विषयावर सविस्तर, पाटील तर आंदोलन करणारच आहे त्यात काय विषयाने, पण प्रामुख्याने हे मुद्दे त्यात आहेतच। जय शिवराय।